आपण पाहतोय नाशिक विधान परिषदेचा तिढा सुटणार असं दिसतंय, कारण उदय सामंत आणि महाजन यांची मध्यस्थी कामी येते। गोकुळ गीते विधान परिषद निवडणुकीतून माघार घेणार असं दिसतंय। तर या संदर्भात अजूनही चर्चा रंगते। गोकुळ गीते हे अडून बसले होते। निवडणूक लढवण्यावर विधान परिषदेची ते ठाम होते, मात्र कदाचित ते माघार घेण्याची शक्यता आहे, कारण बड्या नेत्यांची मध्यस्थी होते आणि सगळ्या बाजूंचा विचार करून अंतिम निर्णय घेतला जाईल। तर किरण ताजने आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। किरण, सध्या अजूनही चर्चा रंगतेय, काय चिन्ह दिसतात, काय एकूण वातावरण आहे? खरं म्हणजे चर्चा खूप बंद दाराआड जी सुरू होती ती आता पार पडलेली आहे आणि त्यानंतर मात्र आता काही वेळातच पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे। त्यामध्ये जर बघितलं तर महायुतीचे उमेदवार असलेले नरेंद्र दराडे असतील, मंत्री दादा भुसे असतील आणि मध्ये एक चेअर सोडलेली आहे आणि त्यानंतर त्या बाजूला मंत्री उदय सामंत बसलेले आहेत। त्यासोबतच आमदार किशोर दराडे देखील या प्रेस कॉन्फरन्ससाठी उपस्थित आहे। काही वेळातच त्या ठिकाणी ज्यांनी पक्ष बंडखोरी केलेली होती ते गोकुळ गीते देखील आणि गिरीश महाजन देखील या ठिकाणी येणार आहेत। त्यांच्या उपस्थितीत या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे। गोकुळ गीते यांच्याकडनं जाहीर पाठिंबा हा नरेंद्र दराडे यांना दिला जातोय आणि त्यासाठीच या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। काही वेळापूर्वी बंद दाराआड चर्चा झाली, त्यावेळेला अनेक बाबी ज्या होत्या त्या चर्चेला गेलेल्या होत्या। नरेंद्र दराडे असतील किंवा किशोर दराडे असतील यांच्याबाबतचे जे गैरसमज होते ते देखील या निमित्तानं चर्चेत आले आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ही पत्रकार परिषद पार पडते आणि आता सगळ्या दरम्यान जर बघितलं तर गिरीश महाजन आल्यानंतर या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे। महत्वाची बाब म्हणजे नक्कीच असं किरण, आता असं म्हणता येईल का की बंडखोरीचं संकट टळलेलं आहे? स्नेहा, अगदी खरं, बंडखोरीचं संकट टळलंय असं म्हणायला हरकत नाही आणि याच्यावरच आता जळगावच्या देखील बंडखोरीचं एकूणच गणित अवलंबून आहे। त्या ठिकाणी देखील ज्या रेश्मा काळे बंडखोरी त्यांनी केलेली आहे, शिंदेच्या शिवसेनेकडनं त्या इच्छुक होत्या, त्यांनी देखील भूमिका जाहीर केलेली आहे की नाशिकमध्ये असलेले गोकुळ गीते आहेत किंवा प्रसाद हिरे आहेत यांनी जर जाहीर पाठिंबा दिला तर त्यावेळेला देखील जळगावमध्ये भाजपचे नंदकिशोर महाजन जे आहेत त्यांना जाहीर पाठिंबा दिला जाईल अशा स्वरूपाची भूमिका घेतलेली होती। त्यामुळे नाशिक आणि जळगाव हे एकमेकांवर बंडखोरीचं जे गणित होतं ते अवलंबून होतं आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर हा जाहीर पाठिंबा होत असल्यानं जाहीर पाठिंब्याच्या दरम्यान नेमकं काय बोललं जातं किंवा काय भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कारण गोकुळ गीते यांनी या सगळ्या दरम्यान मी भावासाठी घरात बसेल पण जे उमेदवार आहेत त्यांना जाहीर पाठिंबा देणार नाही अशा स्वरूपाची भूमिका घेतलेली होती। गणेश गीते जे आहेत ते त्यांचे बंधू आहेत, जे भाजपचे नेते आहेत, गिरीश महाजनांचे निकटवर्ती आहेत, त्यामुळे या संपूर्ण बाबी होत्या त्या संपूर्ण राज्यामध्ये चर्चेला जात होत्या आणि त्या सगळ्या अनुषंगानं बंद दाराआड चर्चा झाल्यानंतर आता पत्रकार परिषद होते। त्या पत्रकार परिषदेला काही वेळातच सुरुवात होईल, मात्र नक्कीच जवळपास 5 ते 10 मिनिटं उलटलेली आहेत। अद्यापही गिरीश महाजन किंवा गोकुळ गीते या ठिकाणी पोहोचलेले नाहीयेत, इतर नेते मात्र या ठिकाणी पोहोचलेले आहेत। शिंदेच्या शिवसेनेचे 2 मंत्री या ठिकाणी बसलेले आहेत, उमेदवार आहेत, उमेदवाराचे बंधू आहेत आणि नाशिकमधील जे पदाधिकारी आहेत ते देखील या पत्रकार परिषदेसाठी उभे आहेत। मात्र अजूनही जे बंड जे शमलेलं आहे त्या सगळ्या नक्कीच किरण, त्यामुळे खरं तर गिरीश महाजन यांची जी संकटमोचक ही प्रतिमा आहे ती यावेळी सुद्धा त्याची प्रचिती येते का आणि बंडखोरीचं हे संकट टळतंय का हे पत्रकार परिषदेचं लवकरच थोड्याच वेळात स्पष्ट होईल। इथे जागा जी आहे ती शिवसेनेला गेलेली आहे, शिंदे साहेबांच्या गटाला गेलेली आहे, पण आमच्याकडून गणेश गीते असतील, गोकुळ गीते असतील, त्यांचं म्हणणं होतं की बाबा आम्हाला लढायचंच आहे, त्यांची मागणी होती आणि ती सुरुवातीपासून होती। पण मधल्या काळामध्ये अपक्ष आलेले नरेंद्र दराडे पुन्हा शिवसेनेत गेले आणि मग त्यांची जागेवर शिवसेनेचा क्लेम झाला, हे खरं आहे, ते सत्य आहे आणि म्हणून मग ही जागा शिवसेनेला सुटलेली होती महायुतीमध्ये वाटप करताना। आम्ही गणेश गीतेंनाही विनंती केली, गोकुळ गीतेंनाही विनंती केली की जागा आपली नाहीये, इथे नरेंद्र दराडे आहेत, त्यांची उमेदवारी निश्चित झालेली शिवसेनेकडून, म्हणून आपण फॉर्म मागे घ्यावा या बाबतीमध्ये गेल्या 5-6 दिवसापासून चर्चा सुरू होती, पण आज त्याचा मुहूर्त निघालेला आहे। तर आज सगळ्या चर्चेअंती उदयजी सुद्धा 4-5 दिवस झाले नाशिकला येऊन होते, दादा या ठिकाणी आहे, सगळेजण आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी प्रयत्न केलेत। माननीय मुख्यमंत्री
त्या ठिकाणी तो निलेश बोरा त्या ठिकाणी होते. नंतर शिंदे साहेबांकडे पण 2-3 बैठकी त्याची भेट गणेश गीतेंनी त्या ठिकाणी घेतली, गोकुळ गीतेंनी नाही घेतली आणि त्यानंतर मग आज निर्णय झालेला आहे. आता आपण उमेदवारी मागे घ्यावी आणि महायुतीचे जे उमेदवार आहेत नरेंद्र दराडे त्यांना बहुमताने निवडून द्या. आपण याच्यापूर्वी गणेश गीते यांना कमिटमेंट दिलेली होती, त्याच्यानंतर यावेळेला ते आता माघार घेत आहेत. आता गोकुळ गीते यांना काही कमिटमेंट आहे का किंवा त्यांना काही आश्वासन दिलं आहे का? नाही आमच्याकडे अशी कुठलीही कमिटमेंट किंवा त्यांची तशी मागणी नाही की आमचं काय का पुढे काय देणार का काय देणार. पण निश्चित आपल्याला माहिती आहे वजनदार नाव आहे गीते बंधू म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ते नगरसेवक आहेत. 2 वेळा स्टँडिंग कमिटीला ते चेअरमन होते मागच्या काळामध्ये. आताही म्हणजे आमचे नगरसेवक आहेत. त्यामुळे निश्चित त्यांचा विचार केला जाईल हे मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलेलं आहे आणि आम्ही सांगितलेलं आहे. काल मुंबईला जाण्याआधी गोकुळ गीतेंची भूमिका होती की कुठल्याही परिस्थितीत माघार होणार नाही. मात्र मुंबईच्या बैठकीत नेमकं असं काय घडलं की त्यानंतर त्यांचं मतपरिवर्तन झालं? चांगली चर्चा झाली आणि त्यात ठरलं. नेमकं दबावतंत्र आहे की मनधरणी आहे? कारण प्रश्न असा आहे, एक पत्र समोर आलेलं आहे, त्या पत्रामध्ये त्या पत्रामध्ये राज्याच्या कायदेशीर सल्लागारांनी हायकोर्टाच्या वकिलांना पत्र लिहिलेलं आहे. त्यामध्ये म्हाडा प्रकरणाची चौकशी करावी किंवा म्हाडा प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टात जावं आणि गणेश गीतेंचा जामीन अर्ज जो आहे तो रद्द करावा असे. मला वाटतं म्हाडाच्या केसमध्ये अनेक लोकांचा समावेश आहे. ते फक्त गीतेंचाच नाहीये, त्याच्यामध्ये अनेक लोकांचं नाव आहे आणि तो विषय काही एवढा मोठा नाही की त्यामुळे गीते बंधू म्हणतील की आम्ही आता माघार घेऊन टाकतो आणि घाबरतो. असा कुठला विषय नाहीये. योगायोग विषय तसा न्यायप्रविष्टच आहे. तो विषय न्यायप्रविष्टच आहे. ती त्याचा आणि याच्याशी कुठलाही संबंध नाहीये. मला वाटतं आपण जोडू नये आणि गीते काही तशा छोट्याशा नोटीसला घाबरून मागे घेतील असंही काही त्यांचा स्वभाव नाही आहे. तुम्हालाही माहिती मलाही माहिती. 7 मेला पत्र टाईप झालेलं आहे. ते पत्र तातडीचं होतं, ते 8 मेला जाणं अपेक्षित होतं. मात्र 1 जूनला ते रिसिव्ह होतं. ज्या दिवशी गीते बंधू उमेदवारी अर्ज दाखल करतात त्या दिवशी ते रिसिव्ह होतंय. आता इतके दिवस झाल्यावर पत्र दिलं नाही, मग तुम्ही परत असं म्हणाल की इतके दिवस झाल्यावर तुम्ही काय करत होता, पत्र का दिलं नाही डिपार्टमेंटला? असं नाहीये. हा विषय तो विषय म्हाडाचा अतिशय छोटा आहे, तो वेगळा आहे, तो न्यायप्रविष्ट विषय आहे. काही असं काही विषय नाही घाटगाळीवर आलेला की याच्यामुळे हे करा तर ते करू, ते करा तर ते करू, असा कुठलाही विषय नाही. कुठलाही विषय नाही. त्याचा याच्याशी संदर्भ जोडता आपण कामाच नाही. पण मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झाल्यानंतर, मान्य उपमुख्यमंत्री महोदयांची चर्चा झाल्यानंतर निर्णय केलेला आहे की आता यातून विड्रॉल व्हावं, मागे जावं आणि नरेंद्र दराडे यांना आपण पाठिंबा देऊन त्यांना निवडून आणावं. मग इतकं वेळ का लागला होता भाऊ? तुमच्यासारखे 3 दिग्गज मंत्री नाशिकमध्ये 4-4, 5-5 दिवस होते. एका अपक्ष उमेदवाराची, आता वारंवार ते देखील सांगतात की माझा भाजपशी थेट काही संबंध नाहीये, मग एका अपक्ष उमेदवाराची एवढी भीती महायुतीला का वाटावी? त्या भीतीने गीते गणेश गीते आहेत ते आमच्याशी जुळले तुम्हाला माहिती आहे. माझ्या किती जवळचे संबंध आहेत त्यांचे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे मग तुम्हीच दाखवतो बघा गिरीश महाजनजीच्या जवळचे तेच बंडखोरी करतात, तुम्हीच दाखवतो आणि तुम्हालाही रोज दाखवायला पाहिजे काहीतरी म्हणून आम्ही 2-4 दिवस थोडं चांगलं होतो. तुम्ही काय दाखवाल नंतर मग लोक काय बघतील? नाही, उलट त्यांची उमेदवारी कायम राहिली आम्हाला जास्त दिवस दाखवतात. काय नाही एकदा तुम्ही आता 16 ठिकाणी झालेलं आहे. कोणाचं दाखवताय का तुम्ही? कोणाचं दाखवत नाहीये, आमचं दाखवतंय. पण याच्या निमित्ताने एक प्रश्न असा उपस्थित होतोय की 3 मंत्री 8-8 दिवस एका कामासाठी, हेच जर जनतेच्या कामासाठी 3 मंत्र्यांनी एकत्र राहिलं असं अधिक कामं जनतेची झाली असती. नाही, आमचं काम तर चालूच होतं. यांचं एमआयडीसीचं सुरू होतं इथे आणि माझं कुंभमेळ्याचं काम तर रोजच सुरू आहे. साफसफाईपासून बघितलं असेल आपण, नदी सफाईपासून सुरू आहे, झाडं लावण्यापासून सुरू आहे. काल पुन्हा मिटिंगही झाली शेतकऱ्यांसोबत. आजही आता कुंभमेळ्याचंच काम, आता आपण शिलान्यासासाठी आपण या ठिकाणी आलो, त्याचं पूजन त्या ठिकाणी झालं. नरेंद्राचार्य महाराज आहेत तिथे घरवापसीचा कार्यक्रम 650 लोकांचा, तिथे मी होतो. काम कुठेही थांबलेलं नाही. नाशिकचा आमचा तर रोजचाच संबंध आहे. जी बैठक झाली आत्ताची बैठक, त्या बैठकीमध्ये देखील गोकुळ गीते आक्रमकपणे बोलत होते. त्यांची नाराजी अजूनही त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवते आहे. हे केवळ त्यांना तुम्ही सांगितलं म्हणून माघार झाली, पण पुढे काय? तुमच्या मनात काय म्हणणं काय ना, आम्ही काय एकदम असं करून मागे घ्यायचं चाललंय असं अजिबात नाहीये. उमेदवारांबद्दल त्याची थोडीशी नाराजी होती नरेंद्र दराडेंबद्दल, पण ती चर्चा होऊन तो प्रश्न आता मार्गी लागलेला आहे. त्यामुळे आता कुठली नाराजी राहिलेली नाही. त्याचं काही दुसरं कुठली नाराजी नव्हती, फक्त उमेदवारांबद्दलची नाराजी होती. ठीक आहे, आता ते प्रत्येकाचं
महायुती सरकार कुठेतरी नवा पायंडा पाडतात का? कारण माघारीचा दिवस उलटून गेल्यानंतर देखील माघारीसाठी प्रयत्न केले जात आहेत. प्रसाद हिरे झाले, त्यानंतर गोकुळ गीते झाले आणि आता जर गोकुळ गीतेने जरी माघारीची घोषणा केली तरी मात्र त्यांचा प्रचार होणार आहे, कार्यकर्ते त्याचे येणार आहेत, बॅलेट पेपरवर त्यांचं नाव येणार आहे. येऊ दर मग असं अनेक वेळेला होतं. शेवटी आमची महायुती आहे, खरं म्हणजे त्यावेळेलाच माघार व्हायला पाहिजे होती. काही कारणामुळे ते झाले नाही, ते नॉट रिचेबल झाले. पण आता निवडणुका लागलेल्या आहेत. आता तिथे महायुतीमध्ये आम्ही एकमेकांविरुद्ध लढू शकत नाही, कारण आम्हाला महायुती म्हणून जो महायुती उमेदवार असेल त्यालाच मतदान करावं लागेल आणि ते आमचे कार्यकर्ते आहेत, जुने कार्यकर्ते आहेत, प्रमुख कार्यकर्ते आहेत आणि म्हणून आम्ही त्यांना मागे यायला सांगितलं, त्यांनी माघार घेतलेली. तुमच्या पक्षात नाहीये, त्यांच्यावर कोणतंही पद नाहीये, त्यांनी आता पहिल्या दिवशी खुलासा केला होता. मात्र आपण त्यांना सांगतात की आपण महायुतीचा घटक आहात, त्यांच्यावर दबाव टाकून चर्चा आहे नाशिकमध्ये, त्यांना माघार घेण्यासाठी आपण हे केलं. कोणी दबाव टाकला? मी वारंवार तेच सांगतो, आम्ही कोणताही दबाव टाकलेला नाही. आम्ही कुठलाही दबाव टाकलेला नाही. ते परिवार हा आमचाच आहे. तुम्हीच म्हणता की ते तुमचे नाही, तुमचे नाही. त्यांनी सांगितलं होतं मी पक्ष विरोध आहे, पक्षात नसेल तरी तो परिवार आमचाच आहे. जळगावला रेश्मा काळे काय तुमच्या उमेदवाराचं असं काय चुकलं होतं ज्याच्यामुळे गीतेच नाही तर अनेक नगरसेवक, अनेक पदाधिकारी नाराज होते? तुम्ही काही सल्ला देणार आहात का? नाही, निश्चित सामंत साहेब या ठिकाणी आहेत, दादा आहेत, आम्ही त्यांच्याशी बोललेलो आहे. संपर्क असला पाहिजे एकदा निवडून गेल्यावर, कोऑर्डिनेशन असलं पाहिजे, कॉन्टॅक्ट असले पाहिजे, कामाच्या पद्धतीत थोडा बदल केला पाहिजे. प्रत्येकाची अपेक्षा असते आणि ती असली पाहिजे, खरं आहे. पण आता त्यांना शिंदे साहेबांनीच आमच्यापेक्षा जास्त समज दिलेली आहे. सामंत साहेब, मी स्वतः, दादा, आम्ही सगळे त्यांच्याशी बोललेलो आहोत. आता आपल्या समोरच हा सगळा विषय झाला, समोर बसून. मला वाटतं यापुढे सुधारणा होईल, पण आता विषय हा संपलेला आहे. आता गोकुळ गीते यांनी माघार घेतलेली आहे आणि आता आमचे एकटे उमेदवार या ठिकाणी आहेत, नरेंद्र दराडे. निवडणूक होणारच आहे. गोकुळ गीते निवडून आले तर काय मग काय आमदार होतील ते निवडून आले तर आमदार होतील. कोणत्या पक्षाकडनं? अरे भाऊ, पण आमचा पक्ष नाही ते कुठला. भाऊ, मागच्या निवडणुकीत असाच अनुभव झाला होता. शिवाजी साने उभे होते, स्वतः मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला होता एकही मत फुटायला नको, शिवाजी सानेंना निवडून आणायचं, तरी त्यांचा पराभव झाला होता. यावेळेला तुम्ही नगरसेवकांना अशी काय संदेश देणार आहात, काय आदेश देणार आहात की मत इकडे तिकडे जाणार? काही संदेशाची गरज नाही. आता यांनी माघार गेल्यानंतर आम्ही आमचा एकच उमेदवार त्या ठिकाणी राहणार आहे महायुतीचा. तिथे कुठेही मताचं विभाजन होणार नाही. तुम्हाला दिसेल किती मतं पडतील आम्हाला, मला दिसेल. त्यामुळे इथे कुठे तो प्रश्न नाहीच नाही. ते सगळे 100% मतं आमचे महायुतीचे ते आम्हालाच पडतील. गोकुळ गीतेही, गणेश गीते असतील, आम्ही सगळे प्रयत्नच करणार आहोत त्यासाठी. की आम्ही असं पाठीत खंजीर गुपसाचं आमचं कामच नाही की आता आम्ही माघार घेतली गुपचूप रात्रीतून. आणि ते एक छोटं इलेक्शन नाहीये, तुम्हाला माहिती आहे कसं असतं इलेक्शन. त्यामुळे असं नाही होत लगेच की नुसतं फोटोला देऊन टाक, मत करून टाक असं होतं का? असं नाही होत. लोक सगळे इथे निवडून आले लोक सगळे सुज्ञ आहेत, बरोबर आहे. ते कसं मतदान करायचं काय सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे मला असं वाटतं की असं काहीही होणार नाही आणि आम्ही मनापासून माघार घेतली. असं काही नुसतं काहीतरी त्यांना सांगायचं म्हणून सांगायचं आणि नंतर मधून काही करायचं असा कुठलाही विषय या ठिकाणी नाही. भाऊ, पण मग एवढा आपल्या मतदारांवर विश्वास होता तर मग निवडणूक त्यांना त्यांची उमेदवारीला माघार घेण्यापेक्षा तुम्ही तुमच्या उमेदवाराचा प्रचार केला असता तर अधिक बरं झालं असतं, ते चाललं असतं. पण आम्ही ते सांगितलं की हा परिवार आमचा आहे. आम्हाला आपसामध्ये आम्हाला विभाजन करायचं नाही. आपसामध्ये विभाजन करायचं नाही. आम्हाला आम्ही सगळे एकच आहोत. तुम्हाला माहिती आहे गीते परिवाराचे माझे संबंध काय हे परिवाराच्या आता परत तुम्ही म्हणता की त्यांना बरं होते, परत तुम्ही वेगळे होता. हे परिवाराच्या पुढे आहे. तुमचा मतदारांवर अविश्वास आहे असा संदेश यामध्ये जातो. अजिबात नाही आवश्यक आहे. आमची महायुती आहे. महायुतीमध्ये आम्ही एका घटक पक्ष आहोत आणि मोठे भाऊ आहोत. आमचाच माणूस आमचाच उमेदवारी करत असेल, बंडखोरी करेल तर ते काही योग्य वाटणार नाही. 17 पैकी 16 ठिकाणी सगळं बरोबर झालेलं आहे. 11 ठिकाणी निवडणुका लढतोय, त्यातल्या 10 ठिकाणी सगळं व्यवस्थित झालेलं आहे. अब्दुल सत्तार होते, त्यांचा मुलगाही त्या ठिकाणी उमेदवार होता, बरोबर आहे की नाही. त्यांनी माघार घेतली की नाही. त्यांचंही मत अधिक होतं, बरोबर आहे. जळगावला तीच परिस्थिती आहे. तिथलं काय होऊन जाईल. जळगाव झाल्या माघार घेणार नाही. गोकुळ गीते जरी झाला असं तरी मी माघार घेणार ठाम आहे असं ते म्हणतात. ते सेनापती सांगतील. तिथे काही अडचण नाहीये. जळगावची अडचण आम्हाला इथेच होती, कारण आमचं गीते बंधूंचे आमचे पारिवारिक संबंध आहे. त्यामुळे ते उभे राहिले म्हणजे बिल माझ्यावर फाटलं असतं, हे खरं आहे.
त्यामुळे आम्ही तिथं माघार संशयाची घेतली. सुई संशयाची सुई सुरुवातीला तुमच्याकडेच होती. हो माझ्याकडे दाखवली तुम्ही अहो, हिंदीमध्ये 2 मिनिटं. एक मिनिट. गीते बंधू प्रसारात सक्रिय होणार आहेत का तसा शब्द दिला. प्रश्नच नाही सोबतच राहतील आमच्या पुण्याच्या भाषेमध्ये हा पुण्याच्या प्रचारात कोणाकडे कोण आहे मग आता